घातांक ह्या धड्यावरचे प्रश्न बघायला चालू करतो आपण. पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, 2चा घन गुणिले 2चा शून्यवा घातांक गुणिले कंसात 4चा शून्यवा घातांक वजा 3चा शून्यवा घातांक बरोबर किती. आता कोणत्याही संख्येचा शून्यवा घातांक म्हणजे त्याचं उत्तर किती असतं 1. 4चा शून्यवा घातांक म्हणजे ह्याचं उत्तर किती आहे 1 आहे. 3चा शून्यवा घातांक म्हणजे उत्तर किती 1 बरोबर, गुणिले 2चा शून्यवा घातांक म्हणजे इथं किती येणार आहे 1च येणार आहे. आणि 2चा घन मी इथं आहे असं लिहितो. 1 वजा 1 किती आलं 0. 0 गुणिले 1 किती आलं 0. आणि 0 गुणिले 2चा घन किती येणार उत्तर 0च येणार बरोबर. पर्याय क्रमांक 3. समजलं. जायचं पुढे. दुसऱ्या प्रश्नात काय दिलंय बघा, वजा 1चा 7वा घातांक गुणिले वजा 1चा 5वा घातांक गुणिले वजा 1चा घन गुणिले वजा 1चा वर्ग बरोबर किती. आपल्याला माहित आहे घातांकाचा नियम कुठला आहे, गुणाकार असेल आणि पायासारखा असेल तर वरच्या घातांकांची काय होते बेरीज होते. मग मी तर काय लिहिणार वजा 1 ला वजा 1 आहे असं लिहिणार. 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17, वजा 1चा कितवा घातांक 17वा. 1चा कितवा जरी घातांक केला म्हणजे 1चा किती जरी वेळा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे 1च येणार आहे. परंतु आता वजा 1चा 17वा घातांक म्हणल्यानंतर ह्या येणाऱ्या उत्तराला गुणाकार तर 1च येणार आहे, परंतु येणाऱ्या उत्तराला वजा चिन्ह द्यायचं का अधिक चिन्ह द्यायचं हे कशावरून ठरवायचं. तर वजा संख्येचा घातांक जर विषम असेल तर ह्याला वजा चिन्ह येणार, जर सम असला असता तर काय आलं असतं अधिक चिन्ह आलं असतं. त्यामुळे ह्याचं उत्तर किती येतं वजा 1. पर्याय क्रमांक 2. समजलं. त्याच्या पुढे तिसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा, 16चा वर्ग कंसाचा वजा 5वा घातांक परत त्या कंसाचा 0वा घातांक आणि परत त्यांचा 15वा घातांक. परत इथं घातांकाचा कुठला नियम लागू होतो, घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा काय होतो गुणाकार होतो. मग बघा 16च्या वर्गाचा वजा 5 आहे, मग 2 गुणिले वजा 5 किती आलं वजा 10. वजा 10 गुणिले 0 किती आलं 0. 0 गुणिले 15 किती आलं 0. म्हणजेच 16चा कितवा घातांक येणार 0 घातांक येणार. तर उत्तर किती येईल 1. पर्याय क्रमांक 4. समजलं. जायचं पुढे. चौथ्या प्रश्नात काय दिलंय बघा, 3चा शून्यवा घातांक गुणिले 4चा शून्यवा घातांक गुणिले 5चा शून्यवा घातांक छेद 3चा शून्यवा घातांक अधिक 4चा शून्यवा घातांक अधिक 5चा शून्यवा घातांक बरोबर किती. 3चा शून्यवा घातांक किती येणार ह्याचं उत्तर 1 गुणिले 4चा शून्यवा घातांक म्हणजे 1, 5चा शून्यवा घातांक म्हणजे 1, खाली पण 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर. 1 गुणिले 1 गुणिले 1 चा गुणाकार किती येईल 1. 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 किती आलं 3. 1/3 हे पर्यायामध्ये आहे का नाही. 1/3 हा पर्याय नाही. आता काय करा 3 ला कुठलाच घातांक नाही म्हणजे कुठला आहे 1 आहे. 3 छेदात आहे त्याला काय करायचं अंशात आणायचं आहे बरोबर. छेदात आहे म्हणजेच काय भागाकारात आहे त्याला वरती आणा. 1 भागाकारातलं 3 गुणाकारात येतं त्यावेळेस जो घातांक आहे त्याचं चिन्ह बदलतं. अधिक 1 आहे वरती येताना काय होणार वजा 1. 1 गुणिले 3चा वजा 1 किती येणार 3चा वजा 1. पर्याय क्रमांक. समजलं. त्याच्या पुढे 5व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, 2चा 7 गुणिले 2चा वजा 3 कंसाचा 1वा घातांक बरोबर 32 तर x बरोबर किती. आता काय करायचं बघा 32 जो आहे त्याला घातांक स्वरूपात लिहायचं, परंतु त्या घातांकाचा पाया किती आला पाहिजे 2. कारण ह्या साईडला डाव्या बाजूला पाया किती 2 आहे तर ह्या बाजूला पण किती करून घ्यायचा 2. मग आता मला सांगा 32 ला पाया किती करून घ्यायचा आहे 2 तर 2 नच भागा 32 ला 2 ने भागा म्हणजेच 32च्या निम्म करायचं. 32च्या निम्म किती येईल 16 तर 32च्या ऐवजी मी काय लिहू शकतो 2 गुणिले 16 बरोबर. आता 2 गुणिले 16 म्हणजे काय 4चा वर्ग आहे. 16 म्हणजे काय 4चा वर्ग आहे. 2 गुणिले 4 म्हणजे काय 4 म्हणजे 2चा वर्ग आहे आणि 4चा वर्ग आलं लक्षात. 4 म्हणजे काय 2चा वर्ग, 4च्या ऐवजी काय लिहिलं 2चा वर्ग आणि 4चा जो वर्ग आहे तो इथं आला बरोबर. मग घातांकाचा घातांक म्हणल्यावर घातांकाचा काय होईल गुणाकार होईल. 2 गुणिले 2च्या वर्गाचा वर्ग ह्या घातांकाचा काय होईल गुणाकार 2 दुने 4 तर 2चा किती आला 4. 2चा 4 आणि 2चा 1 किती झाले 2चा 5 बरोबर. 32 म्हणजे काय 2चा 5वा घातांक आहे. ह्या बाजूला बघा
पायासारखा आणि गुणाकार आहे म्हणल्यानंतर घातांकाची काय होईल बेरीज होईल बरोबर 2चा 7 अधिक वजा 3 बरोबर आणि ह्याचा कितवा घातांक आहे 1/6 घातांक आहे आता बरोबर अधिक आणि वजा काय होणार वजा 7 वजा 3 किती आलं 4 आणि 2च्या चौथ्याचा x म्हणजे 2चा किती आला घातांकाचा घातांक म्हणजे घातांकाचा गुणाकार 2च्या चौथ्याचा x म्हणजेच 2चा 4x तर 4x ची किंमत किती आली 5 4x बरोबर 5 तर x ची किंमत मिळवण्यासाठी 4 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर 5/4 तर x ची किंमत किती मिळाली 5/4 पर्याय क्रमांक 4 समजलं जायचं पुढं 6व्या प्रश्नात काय दिलं बघा 27चा वर्ग बरोबर 81चा x6 घातांक तर x ची किंमत किती x ची किंमत मिळवण्यासाठी काय करायचं दोन्ही बाजूचे घातांक असे बनवायचे की त्यांचा पाया काय आला पाहिजे सारखा आला पाहिजे आता इथं जर नीट बघितलं 27 म्हणजे काय 3चा घन आहे आणि 27चा वर्ग आहे तर 3च्या घनाचा वर्ग लिहा तुम्ही बरोबर 81 म्हणजे काय 9चा वर्ग आहे 81 म्हणजे काय 9चा वर्ग आणि त्याचा कितवा घातांक x वा घातांक परत 9 म्हणजे काय 3चा वर्ग आहे 3च्या वर्गाचा वर्ग आणि ह्याचा x6 घातांक 3चा वर्ग म्हणजे 9 9चा वर्ग म्हणजे 81 81चा x6 घातांक बरोबर इकडं घातांकाचा घातांक म्हणजे घातांकाचा गुणाकार होईल हा 3 दोन्ही किती होईल 6 6 तर x चा 3चा कितवा झाला 6वा 3चा 6वा बरोबर इकडे पण घातांकाचा घातांक गुणाकार करत जायचं 2 दुने 4 4 गुणिले x किती झालं 4x 3चा किती झाला 4x तर 6 म्हणजे काय 4x आहे तर 4x बरोबर 6 घेतलं तर x ची किंमत काढण्यासाठी 4 इकडे गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात 6/4 2 दुने 4 2 6 x ची किंमत किती आली 3/2 3/2 इथं कुठंच नाही बरोबर तर 3/2 लाच मी असं लिहू शकतो 2/3 वजा 1 3/2 म्हणजेच काय 2/3 वजा 1 पर्याय क्रमांक 4 समजलं जायचं पुढं 7व्या प्रश्नात काय दिले बघा 2चा चौथा भागिले 2चा x6 घातांक बरोबर 128 तर x बरोबर किती आता एक लक्षात घ्या 128 ला घातांक स्वरूपात लिहायचं आणि त्या घातांकाचा पाया किती असला पाहिजे 2 असला पाहिजे आणि डावी बाजू सोडून घ्या हा पायासारखा आणि भागाकार म्हणल्यानंतर घातांकाची काय होईल वजाबाकी होईल 2चा चौथा भागिले 2चा x6 म्हणजेच 2चा 4 वजा x बरोबर 128 ला घातांक स्वरूपात लिहायचं घातांकाचा पाया किती असला पाहिजे 2 असला पाहिजे 128 ला 2 न भागा 2 12 2 8 128 म्हणजे काय 2 गुणिले 64 64 म्हणजे काय 8चा वर्ग 8 म्हणजे काय 2चा घन आता बघा 8 म्हणजे 2चा घन ह्याचा वर्ग तर 2 गुणिले 2चा घन आणि त्याचा वर्ग घातांकाचा घातांक म्हणल्यानंतर घातांकाचा काय होणार गुणाकारात 3 दुने किती होणार 6 2चा 6वा इथं 2चा 1 म्हणजेच किती झालं 2चा 7वा ह्या बाजूला काय आले 2चा 4 वजा x तर 4 वजा x ची किंमत किती आली 7 4 वजा x ची किंमत किती आली 7 x ची किंमत मिळवण्यासाठी 4 ला पलीकडे पाठवलं वजा x बरोबर अधिक 4 पलीकडे गेल्यानंतर काय होईल वजा 4 7 वजा 4 किती आलं 3 वजा x बरोबर 3 म्हणजेच x बरोबर किती आलं वजा 3 पर्याय क्रमांक 2 समजलं जायचं पुढं 8व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा 3चा वर्ग त्याचा 1/6 घातांक बरोबर 243 तर x बरोबर किती इथं पण काय करायचं 243 ला घातांक स्वरूपात लिहायचं त्याचा पाया किती करून घ्यायचा 3 करून घ्यायचा डाव्या बाजूला काय आहे बघा 3चा वर्ग त्याचा x 243 चा पाया किती करायचा तुम्हाला 3 करायचा आहे तर त्याला 3 न भागा 3 गुणिले 3 8 24 3 1 3 243 च्या जागी मी काय लिहिलं 3 गुणिले 81 घातांकाचा घातांक तर इकडे काय होईल घातांकांचा गुणाकार 3चा 2 गुणिले x किती झालं 2x बरोबर 3 गुणिले 81 म्हणजे काय 9चा वर्ग बरोबर 3चा 2x बरोबर 3 गुणिले आता 9 म्हणजे काय 3चा वर्ग आणि ह्याचा वर्ग वर्गाचा वर्ग म्हणल्यानंतर काय होईल घातांकाचा घातांक म्हणल्यानंतर त्यांचा गुणाकार 2 दुने 4
3चा किती झाला 4, इथं 3चा किती आहे 1, 3चा 2x आहे असं. 3चा 2x बरोबर हा 4 आणि 1 किती झाले 5, 3 झाले म्हणजे 5 म्हणजे काय 2x आहे. तर 2x बरोबर 5, तर x बरोबर 5/2. x ची किंमत किती आली 5/2. पर्याय क्रमांक 3. समजलं, जायचं पुढं.